तर आजच्या रेसिपी मध्ये ना आपण बनवणार आहोत याचा चिवडा, लाह्यांचा चिवडा. तर ह्या नागपंचमीला येणाऱ्या बाजार मार्केट मध्ये येणाऱ्या लाह्या आहेत. ह्या बघा, अशा या गोल लाह्या असतात. तर आपण या लाह्या ना अशा खात नाही, तर ना याचा आता चिवडा खूप छान लागतो. याचा चिवडा ना मस्त खमंग बनतो. तर बघा, मी सांगते आहे. चिवड्यासाठी साहित्य आहे: शेंगदाणे फुटाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, मक्याचे पोहे, हिरवी मिरची आणि लसूणाचे 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, ठेचून घेतलेल्या आहेत. तर बघा आता काय करायचं आहे. भांड्यात ना तेल घालून घेते आहे. हे तेल घालून घेते आहे मी तळण्यासाठी. तेल झालेलं आहे. आता ना या मक्याचे हे पोहे आहेत. तर हे पोहे ना थोडे थोडे तळून घ्यायचे छान. शेंगदाणे आणि फुटाणे तळून घेते आहे. झाले की हा सांबार आहे. कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुकवून घेतलेली आहे. ती तळून घेते आहे. आपण ना नागपंचमीला स्पेशली या लाह्या येतात, तर आपण पूजेसाठी या लाह्या आणतो. तर ह्या लाह्या ना तशाच घरी पडून असतात. तर आपण ना याचा चिवडा केला ना, सगळे मुलं पण खातात, छोटे मुलं, आणि आपल्याला पण खायला ना छान वाटतो हा चिवडा. एक वेगळी चव म्हणून ना हा चिवडा नक्की करून बघा, खूप छान वाटतो. म्हणजे काय की लाह्या पण वाया जात नाही आणि सगळे खातात. थोडा कडकच तळून घ्यायचा सांबार. सगळं साहित्य अगदी कडक तळून घेतलं की चिवडा पण छान कुरकुरीत होतो. सांबार किंवा ही कोथिंबीर आता तळून झालेली आहे. आता हा गोडलिंबा आहे, कढीपत्ता, हा पण तळून घ्यायचा आहे. थोडासा कढीपत्ता चांगला होऊ द्यायचा तेलामध्ये, म्हणजे कडक येतो, कुरकुरीत होतो. आता या 4-5 लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. यांना मी ठेचून घेतले आहेत. आता या तळून घ्यायच्या. याने ना चव खूप छान येते. लसूण पण लालसर होईपर्यंत ना या तेलात होऊ द्यायचं चांगला. हिरवी मिरची आणि लसूण ना पूर्णतः ऑप्शनल आहे. बघा, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर मग लाल तिखट, हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट टाकलं तरी चालेल. हिरवी मिरची मी ही ना धुवून आणि थोडी ठेचून घेतलेली आहे. बघा, ही ठेचून घेतलेली आहे, म्हणजे ही ना कडक होते तेलामध्ये. मी फोडणीसाठी तेल घालते आहे. तेल अगदी थोडंच घालायचं आहे, अगदी थोडंच घालायचं आहे तेल. जिरं घालून घेऊया. मोहरी, आणि हळद घालून द्यायची. बंद करून द्यायची आहे आणि कमी करून द्यायची.
आणि तिखट घालायचं, चवीपुरतं तिखट घाला. ते थोडं थंड होऊ द्या, कारण तिखट जळून जाईल. तेलातच मीठ घालून घेते आहे, चवीपुरतं मीठ. आणि आता मी तिखट घालून घेते आहे. तिखट घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं फिरवून घ्यायचं तिखट, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो. तेलात होऊ द्यायचं आणि ह्याच्या लाह्या ना या याच्यात टाकून द्यायच्या. लाह्या घालून घ्या. लो फ्लेम वरच या परतवून घ्यायच्या आहेत चांगल्या. 5 ते 7 मिनिटं परतवून घ्यायचे. बघा आता 4 मिनिटांमध्ये बघा लाह्या मस्त कडक आलेल्या आहेत. थंड झाल्यावर ना आणखी कडक येतात या लाह्या. आपण परतवत राहतो ना, तो थोड्या नरम वाटतात, पण थंड झाल्या की कडक येतात. बघा परतवून झालेले आहे. आता छान बंद करून द्यायची आहे. आता हे सगळं साहित्य जे आहे ना ते मोठ्या भांड्यात घ्यायचं आहे आणि या लाह्या पण यात घालून घ्यायच्या आहेत. आणि छान ना आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. बघा शेंगदाणे, फुटाणे आणि गोडलिंब, सांभार आणि लाह्या, तिखट, मीठ, साखर हे सगळं आता यात छान मिक्स झालेलं आहे. बघा आणि हा लाह्यांचा चिवडा, कुरकुरीत आणि खमंग असा चिवडा तयार झालेला आहे.